लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर यूसीएन न्यूज वर। इस पूरे मामले में सांसद रामदास तड़स के बेटे पंकज ने खुद अपनी प्रतिक्रिया देते हुए इस पूरे मामले को राजनीतिक षड्यंत्र बताया। उन्होंने कहा कि कुछ लोग राजनीतिक स्वार्थ के लिए इस मामले को बढ़ा रहे हैं। उन्होंने कहा कि पूजा तड़स कोर्ट के आदेश की अवहेलना कर रही है। तड़स साहेबांचं घर आणि माझं घर हे वेगवेगळे आहेत। आम्ही जरूर एका मोहल्ल्यात राहतो, घराला घर आमचं लागून आहेत, पण त्यांचं घर आणि माझं घर हा वेगवेगळे आहेत। त्यांनी मला बेदखल सुद्धा केलेला आहे, त्या बाबतीत आहे। पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा का काढतात आणि सुषमा अंधारे जेवढे येतात आहेत ते स्वतःच्या परिवारात थोडंसं झाकून तर बघा। आपल्या पतीचा आपण थोडंफार जुळून घेत नाही आणि दुसऱ्याच्या संसारात आग टाकायला जातात। सुषमाताई हे धंदे बंद करा हो। यामध्ये काही राजकीय षड्यंत्र असू शकते असं तुम्हाला वाटते? नक्कीच राजकीय षड्यंत्र आहे। राजकीय षड्यंत्र नसलं तर राजकीय लोकांना घेऊन का बाईट घेतात तुम्ही? पत्रकार परिषद का घेतात? अनेक न्यायप्रविष्ट प्रकरण आहे तुमच्याविषयी 6-7, तिथे हजर का नाही राहत? तुम्ही तिथे हजर राहत नाही, पण मात्र पत्रकार परिषदेला हजर राहतात। तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये वेळ मिळतो, पण न्यायालयांमध्ये उपस्थित राहायला वेळ मिळत नाही। आणि जाणून बुजून आपण लोकसभेच्या तारखा जवळ यासाठी तारखा टाळल्या, हे सुद्धा आता न्यायालयाच्या लक्षात आम्ही आणून देऊ। ज्यांनी नगर परिषद लढली नाही आणि ग्रामपंचायतची निवडणूक लढली नाही, लोकांच्या सेवा कसं करायची याचा अनुभव नाही, ते फक्त प्रसिद्धीसाठी लढतात, हे लोकांना माहित आहे। आणि लोक आशीर्वाद देतील तड़स कुटुंबावर आणि रामदासजी तड़सवर, हे आम्ही ठाम सांगतो।